सुंदर ते ध्यान भेटेवरी करकटेवरी ठेवणिया किंवा करकटावरी ठेवणिया तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा महत्वाचा उत्कृष्ट सर्वांच्या पाठ असलेला सर्वांच्या कांडपाठ असलेला 4 चरणाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल अभंग सगळ्यांच्या पाठ आहे. या महाराष्ट्रामध्ये असा वारकरी नाही का त्याचा हा अभंग पाठ किंवा असंही म्हटलं तर चालेल ज्याचा हा अभंग पाठ नाही तो वारकरीच नाही. विठ्ठल विठ्ठल अगदी सोपा सरळ पण अर्थाने तेवढाच अवघड. बर या कीर्तनावर जास्त करून कोणी कीर्तन करतीच नाही कारण याच्यामध्ये हा अभंग सोडवण्याकरता 4 प्रकारच्या पद्धती आहेत. हा अभंग जर सोडवायचा असेल कारण या अभंगाची जर गंमत बघितली ना या अभंगाच्या पहिल्या 3 चरणामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी देवाच्या रूपाचं वर्णन केलं आणि अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी देवाच्या स्वरूपाचं वर्णन केलं. आता दुसरा प्रकार जगद्गुरु तुकाराम महाराजांनी देवाचं वर्णन करताना पहिल्या 3 चरणामध्ये तटस्थ लक्षण केलं आणि शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी स्वरूप लक्षण केलं. तिसरा प्रकार आहे जगद्गुरु तुकाराम महाराजांनी देवाचं वर्णन करत असताना पहिल्या 3 चरणांमध्ये स्थूल देहाचं वर्णन केलं आणि शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सूक्ष्म देहाचं वर्णन केलं. आणि चौथी पद्धत आहे जगद्गुरु तुकाराम महाराजांनी या अभंगाच्या माध्यमातून देवाचं वर्णन करत असताना पहिल्या 3 चरणांमध्ये देवाचा स्वभाव सांगितला आणि शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज देवाचा स्वभाव सांगतात. अशा 4 पद्धतीने हा अभंग सोडवण्याची पद्धत आहे. त्याचा विचार आपल्याला या अभंगाच्या माध्यमातून करायचा आहे. त्या देवाचं वर्णन करायचं. तो देव आहे वारकरी संप्रदायाचं आराध्य दैवत म्हणजे भगवान पांडुरंग. कोणताही संप्रदाय घ्या त्या संप्रदायाला देव असावा. संप्रदाय कोणताही घ्या या जगतामध्ये असंख्य प्रकारचे संप्रदाय आहेत प्रत्येक संप्रदायाचे देव निश्चित आहेत पण ते संप्रदाय टिकत नाही कारण संप्रदायाला नुसते देवाची गरज नाही. कोणताही संप्रदाय म्हटलं का त्याला 5 खांब असावे लागतात आणि त्या 5 खांबावर तो संप्रदाय उभा असतो. बघा तुम्ही कोणताही संप्रदाय घ्या त्याच्यामध्ये त्या संप्रदायाच्या इमारतीला 5 खांब असतात. पहिला खांब देव असावा, दुसरा खांब संत असावे, तिसरा खांब तीर्थ असावं, चौथा खांब क्षेत्र असावं आणि 5वा खांब ग्रंथ असावे. ज्या संप्रदायाला हे 5 खांब आहेत तोच संप्रदाय टिकतो अन्यथा सगळे संप्रदाय लयाला जातात. म्हणून आपला वारकरी संप्रदाय आजपर्यंत टिकलेला का आहे त्याचं हे मूळ कारण आहे. नाही तर अनेक संप्रदाय जन्माला आले कधी मावळले कधी आपल्याला कळलं सुद्धा नाही. म्हणजे संप्रदायामध्ये या 5 गोष्टी नसेल तर तो संप्रदायच ठरत. देव असावा, संत असावे, ग्रंथ असावे, क्षेत्र असावं आणि तीर्थ असावं. आता याचा जर उलट विचार करत करत जर आलो ना काही संप्रदायामध्ये देव आहे, संत आहे, तीर्थ आहे, क्षेत्र आहे पण ग्रंथच नाही. आपल्या ग्रंथावर त्यांचं भांडवल चालतं. काही संप्रदायामध्ये देव आहे तर संत नाही, काही संप्रदायामध्ये संत आहे तर देव नाही, काही संप्रदायामध्ये दुनिया आहे तर तीर्थ नाही, काही संप्रदायामध्ये तीर्थ आहे तर क्षेत्र नाही आणि काही संप्रदायामध्ये ग्रंथच नाही. आपला संप्रदाय बघा. याचा उलट विचार करत जर आलो तर वारकरी संप्रदायामध्ये ग्रंथ कोणते प्रमुख 3 ग्रंथ आहेत. गाथा, ज्ञानेश्वरी आणि एकनाथी भागवत. अमोल किमतीचे ग्रंथ आहेत. या ग्रंथाची तुलना होऊच शकत नाही. ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ या जगतामध्ये पुन्हा होणं शक्य नाही. माऊली जरी ग्रंथ लिहायला बसले ना
तरी ग्रंथ होईल, याच्यापेक्षा भारी होईल, याच्यापेक्षा हलका होईल, पण ज्ञानेश्वरी ग्रंथासारखा पुन्हा ग्रंथ होणं अशक्य आहे. ज्ञानेश्वरी ग्रंथ आगात आहे, त्याच्यामध्ये जर आपण गेलो ना, त्याच्यातून बाहेर निघण्याचा मार्ग नाही. या जगतामध्ये असं ज्ञानच नाही का ते ग्रंथामध्ये नाही. विठ्ठल विठ्ठल. आता मी त्या ज्ञानेश्वरी भावकथेमध्ये अनेक शोध सांगितले, 7 शोध सांगितले मी. त्याच्यामध्ये 7 शोध आता 150 वर्षापूर्वी लागले आणि त्याचा उल्लेख ज्ञानेश्वर महाराज 750 वर्षापूर्वी लिहितात. न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा शोध कधी लावला? आता 100-150 वर्षापूर्वी. माऊली 750 वर्षापूर्वी लिहितात, फळलिया तरुची शाखा सहजे भूमीसी उतरे देखा. हा शोध तेव्हा लागला. सूर्य जागेवर आहे, पण आपल्या पृथ्वी तलावरती प्राण्यांना तो सूर्य उगवताना दिसतो आणि मावळताना दिसतो. आपल्याला असं वाटतं पृथ्वी जागेवर आहे, सूर्य फिरतो. माऊलींनी 750 वर्षापूर्वी लिहिलं तर सूर्य जागेवर आहे आणि पृथ्वी स्वतः भोवती फिरता फिरता सूर्याला चक्कर मारते. असा शोध आता 100 वर्षापूर्वी माऊली 750. असा अलौकिक नावाचा ग्रंथ ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिला. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी 4 वेदाचं मंथन करून जे नवनीत काढलं ना, त्याला गाथा म्हणतात. 4 वेदाचे वारकरी संप्रदायामध्ये ग्रंथ आहेत, गाथा, ज्ञानेश्वरी आणि भागवत. वारकरी संप्रदायामध्ये क्षेत्र आहेत, आळंदी, पंढरपूर, त्र्यंबकेश्वर, पैठण. हे तर काही संप्रदाय बघा, मोठा संप्रदाय पण क्षेत्रच नाही. मोठा संप्रदाय क्षेत्र आहे पण तीर्थच नाही. पण आपल्या वारकरी संप्रदायामध्ये क्षेत्र आहे आणि तीर्थ म्हणाल तर पंढरी सारखं क्षेत्रच या पृथ्वी तलावरती नाही. जगद्गुरु तुकाराम महाराज वर्णन करतायत. तुकाराम महाराज म्हणतायत, वाराणसी गया पाहिजे तुकाराम महाराज म्हणतात, या पृथ्वी तलावरती सर्वात मोठं तीर्थ वाराणसी आहे. विको बंद करू आणि विको देऊच नको मला. विठ्ठल विठ्ठल. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये काशीचं वर्णन करतात. माऊली म्हणतात, या जगतामध्ये मोक्ष देण्याला उदार जर क्षेत्र कोणतं असेल तर ती काशी आहे. मोक्ष देऊने उदार काशी हो यकीर. त्याच्या पुढचं कोणी वाचायला तयार नाही. माऊली म्हणतात, मोक्ष देण्याला काशी उदार आहेत, पण तिथं गेल्यावर मोक्ष नाही, तिथं मेल्यावर मोक्ष आहे. पण आमच्या पंढरीमध्ये मरावं लागत नाही. आमच्या पंढरीमध्ये जर गेलं आणि पांडुरंगाच्या कळसाचं नुसतं दर्शन केलं, या शिवपुराण कथेमध्ये वाराणसी, काशी या जगतातलं पहिलं गाव आहे. आणि अशा काशीचं वर्णन करत असताना तिथं मोक्ष मिळतो पण मेल्यावर. आणि आमचं क्षेत्र असेल पंढरी, तर तिथं कळसाच्या दर्शनाने मोक्ष होत. तीर्थाचं तसंच आहे. तुकाराम महाराज म्हणतात, या जगतामध्ये 3.5 कोटी तीर्थ आहेत, पण आमच्या पंढरीला गेलं आणि नुसतं चंद्रभागेचं दर्शन जर केलं, काय होतं?
अवघीच तीर्थे घडते आता ग्रंथाचं झालं, क्षेत्राचं झालं, तीर्थाचं झालं, आता राहिले संत. वारकरी संप्रदायाचे संत आहेत निळोबारायापासून तर माऊलींपर्यंत. हे आपल्या वारकरी संप्रदायाचे संत आहेत आणि संतांचं काम एकच, आज्ञाने जीवाचा उद्धार. उद्धारायाले जन जना, उद्धारायाले काय प्रमाण अवतार तुम्हारा. मी तुमच्या बरोबर अवलंबून तुम्ही असं ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धराया आले दीन जना किंवा जड जीवा, तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे. आणि म्हणून संतांचं काम एकच, हा जीवात्मा भगवान परमात्मेचा असलेला अंश, भगवान परमात्मा सुखरूप आहे आणि त्याचे असलेले अंश आपण दुःखरूप कसे झालो या संसाराच्या नादी लागून. आणि मग या संसाराच्या नादी लागून झालेले दुःखी जीवात्मे यांना खरं रूप दाखवण्याचं काम संत करतात. विठ्ठल भागवतामध्ये एक दृष्टांत सांगतो. हंसाचा थवा पाणी प्यायला गेला सरोवरावर आणि पाणी पिता पिता त्या थव्यामध्ये एक हंसाचं पिल्लू होतं. पाणी पिता पिता त्या हंसाच्या पिल्लाचा पाय घसरला आणि ते चिखलामध्ये. हंसाचा रंग कसा असतो? गुलाबी. कसा? सफेद. आणि मग चिखलामध्ये पडल्यानंतर ते पिल्लू कसं झालं? काळं झालं. आणि तेवढ्यामध्ये हंसाचा थवा उडून गेला आणि ते पिल्लू चिखलामध्येच राहिलं. तेवढ्यामध्ये कावळ्याचा थवा आला, ते पिल्लू कावळ्यांमध्येच राहू लागले. हे कोणाचं सांगतो? आपलं. तुम्ही अजून सरोवरातच आहे का? आपलं सांगतो. विठ्ठल त्या पिल्लाने विचार केला, कावळे काळे आणि आपण सुद्धा त्याच्यामध्येच राहू लागलो. एक दिवस हंसाचा थवा वरून चालला होता, त्याच्यातल्या एकाने पाहिलं, अरे आपल्या जातीचं ह्या जातीत काय करतं. त्याने विचार केला, आपल्या जातीचं ह्या जातीत काय करतं, म्हणून त्याने खाली भरारी मारली, त्याची मान पकडली, आकाशात घेऊन गेला. आकाशातूनच त्याने एक सरोवर बघितलं आणि त्या सरोवरामध्ये त्याला खाली टाकून दिलं. ते पिल्लू त्या पाण्यामध्ये पडल्या पडल्या त्याच्या अंगाला लागलेला चिखल निघून गेला. कसं दिसायला लागलं ते? पहिल्यासारखं पांढरं शुभ्र. आणि मग त्याला सांगितलं, गाढवा एवढ्या दिवस तू कावळ्यांमध्ये राहत होता, तू कावळा, तू हंस आहे. तसं संत या जगतामध्ये दुःखी असलेल्या जीवात्म्यांना सांगतात, बाबा अरे तू भगवान परमात्म्याचा अंश आहे. भगवान परमात्मा कसं आहे? सुखरूप भगवान परमात्मा गीतेमध्ये 15व्या अध्यायामध्ये वर्णन करतात, नमैव वंशो जीवलोके जीवभूत सनातन. हे सर्व जीवात्मे भगवान परमात्म्याचे अंश आहेत, पण दुःख भोगतात. याला एकमेव कारण आहे, मीपणा आणि माझेपणा, अहम भाव आणि मम भाव. आणि त्याच्यामुळे हे जीवात्मे दुःख भोगतात. आणि मग संत काय करतात? त्याला त्याची ओळख करून देतात. तो सगळं पाप घालवतात. किती जणांचे पाप घालवले? नारदाने वाल्या कोळ्याचं पाप घालवलं. वाल्या कोळे पातकी भूमंडळी, तेने रामनामे वाजविली टाळी, त्याच्या झाली पातकाची होळी. हे संतांचं काम आहे. संतांचं काम एकच, देवाची आणि जीवाची भेट घालून देण्याचं काम संत करतात. जसं एखादा आरोप जर आपल्यावर झाला, आपल्यावर जर केस झाली, तर ती केस मिटवण्याचं काम कोण करतं? वकील. तसं हा जीवात्मा आरोपी आहे, देव जज आहे, आणि दोघांचा संबंध घडून देण्याचं काम वकील संत करतात.
देवाचं काम एकच, किती गंभीर आरोप असू द्या, किती मोठा आरोप असू द्या, युक्तीने प्रयुक्तीने त्या आरोपातून त्याला मुक्त करण्याची जबाबदारी वकिलाची असते. आणि बैला मी कितीतरी उदाहरणं सांगितले, मागच्या वर्षी सांगितलं असं. एका जणांनी बैल घेतले, बैल घेतले. वकील कसा असतो, बैल घेतल्यानंतर त्याने विचार केला आपण गाडीला जुंपून बघू, आजच आणले म्हणून गेला घरी गेल्या बैलगाडीला जुंपले आणि पुढं जुला बैल जुंपल्यानंतर कासरा गाडीमध्ये फेकला का आता पाठीमागून जाऊन गाडीमध्ये बसायचं, तेवढ्यामध्ये बैल उधळले. असे बैल उधळले, कसा तरी तो गाडीमध्ये बसला, पण बैल काय आवरले नव्हे, तरुणी बैल ते गोरेच. बैल आवरले नाही, कासरा वरून धरू लागला, परंतु बैल काय आवरले आणि गाडी त्या गल्लीमधून धावू लागली. त्याने विचार केला एखाद्याला जर धक्का लागला तर त्याचा मृत्यू होईल, म्हणून सर्वांना तो सांगू लागला, अरे बाजूला वा, बैल उधळले, बाजूला वा. सगळे बाजूला झाले, पण एक बाई काय बाजूला झाली, ती थोडी आगाऊच होती. आगाऊ बाई एखाद्या गावामध्ये आगाऊ बाई राहतेच. ती म्हटले मी का बाजूला होईल, तुझ्या काय बापाचा रस्ता नाही झाली बाजूला. आणि बैलगाडीने तिचा कार्यक्रम, बैलगाडीने बाई उडवली, गुडघा फुटला, हात मोडला, डोकं फुटलं आणि मग शेवट त्या शेतकऱ्यावर त्या बाईने केस टाकली कोर्टामध्ये. शेतकऱ्यांनी विचार केला, आई बाई तुला काय खर्च असेल तो काढून देतो, पण तू माझ्यावर केस करू नको. ऐकलं नाही, आती लालसे मोठी त्या बाईने त्या शेतकऱ्यावरती केस लावली. आणि मग याला सुद्धा एक वकील याने बघितला आणि वकिलांनी विचारलं काय काय झालं मला पहिल्यापासून सांगा. आणि मग त्यांनी सर्व हकीकत सांगितली. वकील म्हटला काळजी करू नका, ही केस आजच तुम्ही जिंकले, याला म्हणतात वकील. विठ्ठल वकील म्हटलं काळजी करू नका, फक्त तुम्ही एकच करायचं, कोर्टामध्ये गेल्यानंतर तुम्हाला कचेरीमध्ये उभं केलं जाईल. ज्या वेळेला त्या बाईचा वकील तुम्हाला प्रश्न विचारेल, कुठल्याही प्रकारचं उत्तर द्यायचं नाही, कोणताही प्रश्न विचारला तरी बोलायचं. उजडला दिवस, तारीख आली, दुसऱ्या दिवशी लगेच कोर्टामध्ये हजर झाला. एका बाजूला बाईचा वकील, एका बाजूला शेतकऱ्याचा वकील. आणि मग बाईच्या वकिलांनी त्याला प्रश्न विचारला, सखाराम तुमचंच नाव का, एक नाही दोन नाही, बैल तुमचेच का, एक नाही दोन नाही, बैलगाडी तुमचीच का, एक नाही दोन नाही, गाव तुमचं, सगळं विचारून पाहिलं पण त्याने एक नाही. बायलाला ना राग, तिला पदर खोसला, आता मेल्या बोलला, आता तुला काय बोलायचं, तेव्हा तर लय म्हणत होता बाई बाजूला वय, बाई बाजूला होय. जज म्हटले बाई काय म्हणत होता तो, बाजूला वय बाजू, तू ऐकलं होतं, म्हटले हो, मग जा घरी. विठ्ठल आरोप कसाही असू द्या, गुन्हा कसाही असू द्या, आरोपातून मुक्त करण्याची जबाबदारी जशी वकिलाची, तसं पाप कोणताही असू द्या, कोणताही गुन्हा घडलेला असू द्या, त्या जीवाला मुक्त करण्याची जबाबदारी संतांची. विठ्ठल हे आपल्या वारकरी संप्रदायामध्ये संत आहे. आता ग्रंथ झाले, तीर्थ झाले, क्षेत्र झालं आणि संत झाले. आता या वारकरी संप्रदायाचं आराध्य दैवत कोणतं? भगवान पांडुरंग, भगवान विठ्ठल, श्री विठ्ठल सगळ्यांना ज्ञात आहेत, परंतु त्या देवाचं रूपच आपल्याला कळत नाही. विठ्ठल विठ्ठल. आता इथं असलेल्यांपैकी जवळजवळ 90% माणसं भाविक पंढरपूरला गेले असतील, गेले का नाही? कसं आहे देव, हातामध्ये सुदर्शन, मग तलवार, मग धनुष्यबाण. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात देवाचे अनंत अवतार झाले, पण असा अवतार कधीच बघितला नाही. कारण हा देव विटेवर उभा आहे. का बरं उभा आहे? अनेकांना प्रश्न विचारला, परंतु एकालाही त्याचं उत्तर देता आलं नाही. वेदाला विचारलं, श्रुतीला विचारलं, शेषाला विचारलं, पण एकालाही त्याचं उत्तर देता आलं आणि आम्हाला सुद्धा प्रमाण देता आलं. विचार बाई वेदासी काही कळल्याची नाही. का बरं देव विटेवर उभा आहे? देव का बरं विटेवर उभा आहे सांगता येईल का? देव विटेवर उभा राहण्याचं काम आणि कमरेवर हात ठेवण्याचं कारण फक्त आमच्या शंकराचार्यांनी सांगितलं. सर्वात अगोदर बरं का, जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अगोदर सांगणारे शंकराचार्य. आद्यगुरु शंकराचार्यांनी कधी मूर्तीपूजा केली नाही, कधीच मूर्तीमध्ये देव मानला नाही. ते निर्गुण उपासक होते. कारण निर्गुण उपासकाचं काम एकच,
जय जय हरी दिशे तेरे हरी निर्गुण उपासकाला मूर्तीमध्ये नाही, जिकडे बघाल तिकडे देवच दिसतो. त्यांनी कधी मूर्ती पूजा केली नाही, पण ते भारत भ्रमण करत करत कसे तरी ते पंढरपूरला गेल्यानंतर त्यांनी पांडुरंगाची मूर्ती बघितली आणि त्या मूर्तीला बघून शंकराचार्यांनी 8 श्लोक लिहिले. किती? 8 श्लोक. आणि त्या 8 श्लोकालाच पांडुरंग अष्टक म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. आणि त्या 8 श्लोकाची सुरुवात अशी आहे. महायोग पेठे तदे निमरथ्यम वरम पुंडरीकाहि दातुनिंद्रहि समागत तिष्ठम तमानंदकंदम परब्रह्मलिंगम भजे. आणि या 8 श्लोकामध्ये भगवान परमात्म्याने आपल्या कमरेवर हात का ठेवले त्याचं उत्तर दिलंय. प्रमाणम भवाद्मीरिदम मामकानाम नितम भक्तराभ्याम नृपयेन तस्मात्. तस्मात् म्हणजे त्याप्रमाणे. कशाप्रमाणे? शंकराचार्य म्हणतात कमरे एवढ्या पाण्यामध्ये कुणी बुडू शकत? बुडतं कमरे एवढ्या पाण्यामध्ये? कमरे एवढ्या पाण्यामध्ये कुणी बुडू शकत नाही. तसं भगवान परमात्मा आलेल्या भक्तांना सांगतोय, बाबा जे भक्त माझ्याकडे येतील त्यांना या भवसागरामध्ये, त्यांना या संसाररूपी सागरामध्ये, त्यांना या भवरूपी नदीमध्ये जे माझ्याकडे येतील त्यांना कमरे एवढं पाणी आहे. त्याचं ट्रान्सलेशन जगद्गुरु तुकाराम महाराज. भवसागरा पांडुरंगाने आपल्या कमरेवर हात ठेवण्याचं कारण शंकराचार्य सांगतात. त्याचं ट्रान्सलेशन जगद्गुरु तुकाराम महाराज करतात. भवसागर तरता कार्य करीतसे चिंता पहिलं उभा दाता कटिकर ठेवून या. त्यातलं सूक्ष्म चिंतन गीतेमध्ये आलेलं आहे. भगवान परमात्मा सांगतात या भवसागरामध्ये बुडण्याचं कारण आहे माया. आणि ही कोणी निर्माण केली? माया कोणी निर्माण केली? गीतेमध्ये त्याचं उत्तर आहे दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्या मामे वय प्रपद्यन्ते माया मेता तरंती ते. विठ्ठल विठ्ठल. भगवान परमात्मा सांगतात अर्जुना माया मी निर्माण केली आणि या जगतामध्ये टाकली. सगळे जीवात्मे या माया रूपी नदीमध्ये बुडतात. पण कोण तरतात माहितीये का? जे माझा आश्रय करतात, जे माझं नामस्मरण करतात. कशाप्रमाणे? कोणी मासे धरायला जातो नदीवर. मासे धरायला जात असताना बरोबर काय घेऊन जातो? गोधडी, जाळ. आणि मग जाळ घेऊन गेल्यानंतर तो काय करतो? नदीवरती मासे धरण्याकरता जाळ फेकतो. नदीतले सगळे मासे जाळ्यात अडकतात. पण जे हुशार मासे असतात ना, माळकरी मासे पण राहतात बरं का माळकरी. ते माळकरी मासे काय करतात? जे जाळ टाकतो ना त्याच्या पायाजवळ जातात. जाळ कुठे टाकतो? हा समोर टाकतो. त्याच्या पायाजवळ जाळ पडत सगळे मासे जाळ्यात अडकतात. त्याच्या पायाजवळचे वाचतात. तसं भगवान परमात्मा सांगतोय अर्जुना या भवरूपी सागरामध्ये या माया मी जी टाकलेली आहेत ना याच्यामध्ये सगळे अडकतात. जे माझा आश्रय करतात तेवढेच वाचतात. आणि मग अशा आराध्य असलेल्या वारकरी संप्रदायाचं दैवत भगवान पांडुरंग कसं आहे त्याचं समग्र चिंतन ज्या कडव्यामध्ये आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज त्या देवाच्या रूपाचं वर्णन करतात. अभंगाचं प्रथम
जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या कडव्यामध्ये रूपाचं वर्णन करतात. पहिल्यांदा सांगितलं 4 पद्धती आहेत अभंग सोडवण्याच्या. ह्या पहिल्या 3 चरणामध्ये रूपाचं, शेवटच्या चरणामध्ये स्वरूपाचं. पहिल्या 3 चरणामध्ये तटस्थ लक्षण सांगितलं देवाचे आणि शेवटच्या चरणामध्ये स्वरूप लक्षण सांगितलं. पहिल्या 3 चरणामध्ये स्थूल देहाचं वर्णन केलं, शेवटच्या चरणामध्ये सूक्ष्म देहाचं कारण देहाचं वर्णन केलं आणि पहिल्या 3 चरणामध्ये स्वभावाचं वर्णन केलं, शेवटच्या चरणामध्ये स्वभावाचं वर्णन केलं. विठ्ठल विठ्ठल. थोडक्यात जर म्हटलं तर या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये देवाचा परिचय सांगितला. परिचय जर नसेल तर भेटलेली वस्तू मिळावी का कळावी? मिळावी का कळावी? मिळणं महत्वाचं का कळणं महत्वाचं? त्या धनगराला राजा प्रसन्न झाला, मला रस्ता दाखवला, जंगलामध्ये चुकलो होतो, मला राजधानीचा रस्ता दाखवला, मी तुझ्यावर प्रसन्न आहे, काय मागायचं मागून घे. त्यांनी काय मागितलं? सकाळी घाई गडबडीत निघालो, तंबाखूची पुडी घेतली पण चुन्याची पुडी घरीच राहिली. ज्याला कळालं का मिळालं? ज्याला मिळालेलं होतं परंतु ती मागणी कशी मागावी हेच कळालं नाही ना. वस्तू मिळण्यापेक्षा कळणं महत्वाचं आहे. जर कळलं नाही, परिचय झाला नाही तर किती फजिती. आम्ही कीर्तनामध्ये उदाहरण सांगतो. ग्रामीण भागामध्ये एक मराठवाड्यातलं कुटुंब नाशिक मध्ये आलं, मोलमजुरी केली आणि त्यांनी गुंठाभर जमीन घेतली शहरामध्ये. त्यांनी विचार केला आपण या जमिनीमध्ये आता घर बांधू, म्हणून त्यांनी पाया खोदायला सुरुवात केली. पाया खोता 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 एकादशीचा दिवस आला. त्यांनी विचार केला आता भजनाला जाऊ. माळकरी होता, गेला भजनाला, पण गाव होतं आणि त्या गावामध्ये बालाजीचं मंदिर होतं बालाजीचं आणि भजने होते मारवाडी. मंदिरामध्ये गेल्यानंतर त्या मारवाड्याने सांगितलं दादा तुम्हाला प्रवेश, इथं फक्त कोण येतात, इथं तुम्हाला प्रवेश. यांनी विचार केला तुम्ही तर चाली लावू म्हणतात, यारे यारे लहान थोर सकाळ अशी येते आई आधी का, खुशाल मला जायला सांगतात. पण त्याने विचार केला इथं नाही तर गावातल्या मंदिरात जाऊ, विठ्ठल मंदिरात, पण तिथून जर हुसकवलं तर मग काय करायचं. म्हणून त्यांनी विचार केला ह्याही मंदिरात नको त्याही मंदिरात नको, गावाच्या बाहेर एक निवंत मंदिर आहे देवीचं, आपण काय करू त्या देवीच्या मंदिरात जाऊ आणि रात्रभर भजन करू. गेला देवीच्या मंदिरात, भजन करू लागला. अर्ध्या तास भजन केलं आणि अर्ध्या तासामध्ये देवी झाली प्रगट. बोल भक्ता काय मागायचं मागून घे. याने विचार केला भजन करू करू आयुष्य संपून गेलं. जागृतीत सोडा, स्वप्नात सुद्धा देव नाही. विठ्ठल विठ्ठल. या मंदिरात आलो, अर्ध्या तासामध्ये देवी प्रगट झाली. याने विचार केला हिला परिचय तर विचारू.
म्हणून त्यांनी परिचय विचारला देवीला. आई तू प्रसन्न झाली, पण तू कोण आहेस? तिनं सांगितलं माझा परिचय विचारते. ऐक, माझा बाप समुद्र आहे, माझी बहीण लक्ष्मी आहे आणि माझं नाव अवदासा आहे. काय नाव सांगितलं? अवदासा. मी तुझ्यावर प्रसन्न आहे, काय मागायचं मागून घे. त्याने एकच सांगितलं, तू जर अवदासा असेल ना मग एकच दे, माझ्या घरात असलेलं अस्तित्व तुझं हलव. तथास्तु म्हटली ना, अदृश्य झाली देवी. रात्री घरी आला, झोपला, सकाळी उठला आणि पाया खोदायला लागला. पाया खोदता खोदता त्याला सापडला कशाचा? उल्हास महाराज कशाचा? तुम्ही गमिले उचलेले होते का? कसं काय म्हणता? सोन्याचा. विठ्ठल विठ्ठल. सोन्याने भरलेला सोन्याचा हंडा सापडला आणि त्या धनावरती त्याने एकच घर बांधायचं होतं. 4 मजली बिल्डिंग बांधली. 4 मजली बिल्डिंग बांधली. हातामध्ये सोन्याच्या अंगठ्या, गळ्यामध्ये लॉकेट, बसायला गाडी. आणि मग जे मारवाडी त्याला भजनातून उचकून लावत होते ना, त्यांनी पाहिलं अरे एवढी प्रगती. आणि मग त्याला एक दिवस भेटले, दादा एक दिवस भजनाला या. गेला एक दिवस भजनाला गेल्यानंतर एका मारवाड्याने विचारलं, दादा 3 महिन्यामध्ये एवढी प्रगती कशी? म्हटलं हा तुमचाच प्रसाद. भजनातून कुणी उचकवलं? तुम्ही उचकवलं. आणि म्हटले मग तुम्ही काय केलं? म्हटले गावाच्या बाहेर मंदिर आहे देवीचं, जागृत देवस्थान आहे, ती प्रसन्न झाली, तिचा हा सगळा प्रसाद आहे. मारवाडी म्हटले पंत उचला टाळ पखवात, हा बालाजी प्रसन्न होणार. उचलला टाळ पखवात आणि गेले देवीच्या मंदिरात. असं भजन रंगात आलं. भजन रंगात आलं, देवी प्रगट झाली. बोला भक्तांनो, काय पाहिजे मागून घ्या. यांनी परिचय विचारायचा ना, परिचय विचारलाच नाही. यांनी सांगितलं आई सगळ्यांवरती सगळ्यां मिळून एकच मागणी मागतो, आम्हाला जर द्यायचं असेल तर तुझं वास्तव्य कायमचं आमच्या घरात असू दे. आता अवदासा घरात आल्यावर लक्ष्मी थांबते का? आणि घरातून अवदासा गेल्यानंतर लक्ष्मीला जशी बोलवायची गरज पडत नाही, तसं जर अवदासा घरात आली तर लक्ष्मी कायमची जाते. विठ्ठल विठ्ठल. हे कशामुळे घडलं? परिचय नसल्यामुळे. ज्या संप्रदायामध्ये राहतो, ज्या संप्रदायाची वारी करतो, ज्या संप्रदायाचे तत्वज्ञान आपण सांभाळतो, वाचतो, त्या संप्रदायाचा परिचय आपल्याला असावा. विठ्ठल विठ्ठल. त्या संप्रदायाचं क्षेत्र आताच नाही, जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. युगे 28 विटेवरी उभा. किती वर्षापासून? वर्षापासून नाही, किती युगांपासून आहेत. 28 युगांपासून उभा आहेत. बरं, या आपण आता चालू म्हणत असतो, ज्ञानदेवी रचना पाया, उभारिले देवाला या, किंवा तुका झाला से कळस, भजन करा. वारकरी संप्रदायाचा पाया माऊलींनी रचलाच नाही, माऊलींनी जीर्णोद्धार केला. या वारकरी संप्रदायाचा पाया आत्ताच नाही. या वारकरी संप्रदायाचे आद्य प्रवर्तक जर ऐकायचे असेल तर आपले उत्तर अभंग ऐका. हरिपाठ. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत, वारकरी संप्रदायाचे पहिले प्रवर्तक आणि आद्य वारकरी जर कोण असेल तर भगवान शंकर आहे. प्रमाणानिशी सांगतो, अभंगानुसार सांगतो. बरं, असं थोथांड सांगत नाही. जगद्गुरु तुकाराम महाराजांचे, नामदेव महाराजांचे प्रमाण आहे. या वारकरी संप्रदायाचे पहिली देवता, पहिला वारकरी जर कोण असेल तर भगवान शंकर आहे. भगवान शंकर. आणि वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान सुद्धा भगवान शंकरापासूनच आलेलं आहे. तत्वज्ञान वारी नाही, वारकरी संप्रदायाचं संगीत सुद्धा भगवान शंकरापासून आले. एक दिवस नारद रस्त्याने चालले होते. चालता चालता नारदाच्या डोळ्याला एक दृश्य दिसलं. काय? उजव्या हाताला आणि डाव्या हाताला, उजव्या हाताला महिला मंडळी पडलेल्या होत्या, डाव्या हाताला पुरुष मंडळी पडलेली होती. नारदाला वाटलं आताच ऍक्सिडेंट झाला की काय, म्हणून पळत पळत गेले. नारदाने विचारलं काय झालं, अपघात झाला का? म्हटले नाही. मग हातापायाला का लागलं, डोक्याला का लागलं? त्यांनी सांगितलं आम्ही माणसं नाही आणि या महिला नाही. म्हटले मग या आहेत रागिण्या आणि हे आहेत राग. म्हटले मग तुमची अवस्था अशी का बरं झाली? म्हटले आमची अवस्था होण्याचं कारण असं आहे का भगवान विष्णूचा कोणीतरी एक भक्त आहे नारद नावाचा. हे कोणाला सांगतोय? नारदालाच. नारद म्हटले यांनी तर गाडी आपल्याच खळ्यावर आली. म्हटले मग त्याने काय केलं? म्हटले त्यांनी एकच केलं, भगवान विष्णूचं भजन करतो, अभंग म्हणतो, श्लोक म्हणतो, गुणगान गातो चांगला पण स्वरात नाही.
गातो जोरात पण स्वरात. म्हटलं मग जर स्वरात गायलं नाही तर त्या राग आणि रागिण्याचे हातपाय तुटतात. विठ्ठल विठ्ठल पर्याय आहे तर म्हटले हो काय पर्याय. नारदांनी मनात विचार केला आपल्यामुळे जर झालं असेल तर याचं निस्तारायचं काम सुद्धा आपलंच आहे. म्हटलं मग याचं पूर्वसारखी स्थिती होण्याकरता काय करावं लागेल. मग त्या राग आणि रागिण्याने सांगितलं भगवान शंकराने जर श्री नावाचा राग गायला तर आमची अवस्था पहिल्यासारखी होईल. नारद म्हटले माझ्या डाव्या हाताचा खेळ आहे. लगेच कैलासाला गेले नारद महर्षी आणि भगवान शंकराला सांगितलं देवा आजपर्यंत तुमच्याकडे कधीच काही मागितलं नाही. म्हटले मग आज काही पाहिजे का. म्हटले हो देवा. भगवान महादेवा तुम्ही माझ्या करता श्री नावाचा राग. भगवान शंकर म्हटले नारदा तुला वैकुंठ पाहिजे का, तुला कैलास पाहिजे का, तुला सत्यलोक पाहिजे का, तुला पृथ्वी पाहिजे का, काय मागायचं ते मागून घे पण हा राग गायला लावू. म्हटले का बरं देवा. म्हटले हा राग गाण्याकरता काही नियम आहेत. प्रत्येक रागाला नियम आहे. सकाळी कोणता राग गायचा, दुपारी कोणता राग गायचा, संध्याकाळी कोणता राग गायचा, भजनाच्या आरंभी कोणता गायचा, मध्य कोणता गायचा आणि उत्तरेला कोणता गायचा, कोणत्या ठिकाणी कोणते राग गाता येत. महादेवा तुम्हाला हा राग गाण्याकरता अट कोणती. म्हटली माझी एकच अट आहे. माझ्या समोर जर भगवान विष्णू बसलेले असतील तर मी हा राग गातो अन्यथा हा राग गातच नाही. नारद म्हटले माझा डावा हाताचा खेळ. गेले वैकुंठामध्ये. भगवान विष्णूला सांगितलं देवा आजपर्यंत काही मागितलं. म्हटले नाही आज मागणार तुम्हाला द्यावाच लागेल. भगवान विष्णू म्हटले नारदा काय लग्न वगैरे करायचं का. म्हटले नाही. काय लागत. म्हटले देवा तुम्ही एक काम करा कैलासाला चला भगवान महादेवाच्या समोर बसा आणि तुम्ही फक्त बसायचं काम करा. भगवान शंकर श्री नावाचा राग गाईल. भगवान विष्णू म्हटले नारदा एवढी आनंदाची बातमी सांगितली. डॉक्टरने औषध सांगावं रोग्याला तेच खावं वाटावं. डॉक्टरनी सांगितलं तुमचा आजार जाण्याकरता कांद्याची भजी खा आणि 8 दिवसापासून तोंड सळसळ करत होत. डॉक्टरनी तेच सांगितलं. नारदा मला सुद्धा भगवान शंकराच्या मुखामधून श्री नावाचा राग गायचा आहे ऐकायचं आहे. चला म्हटले. भगवान विष्णूला घेऊन नारद निघाले कैलासामध्ये पोहोचले. भगवान शंकराने भगवान विष्णूच्या समोर बसून श्री नावाचा राग गायला सुरुवात केली. असा राग आलाप गायला. भगवान शंकर तल्लीन होऊन राग गात होते आणि भगवान विष्णू तल्लीन होऊन राग ऐकत होते. ऐकता ऐकता भगवान विष्णू हे भगवान विष्णू राहिलेच नाही. ते द्रवरूप झाले आणि त्या द्रवालाच गंगा म्हणतात. आमच्या काकड्यामध्ये सुद्धा एक अभंग आहे. भगवान विष्णू हे गंगेचं स्वरूप आहे. उदकी नानोत्तरी स्वरूप हे तुझे. म्हणजे हे संगीत सुद्धा भगवान शंकरापासून आलेलं आहे आणि पंढरीची पहिली वारी भगवान विष्णूने केलेली आहे. एकदा भगवान शंकर निघाले आषाढीला. पार्वती माता म्हटली देवा वळकुटी उचलली का निघतं कुठं जाता नेमकं. म्हटले आषाढी वारीला. म्हणजे काय. म्हटले तुला नाही कळणार तू थांब इथंच. म्हटले नाही नाही मला सांगाच. म्हटले अगं आषाढी वारी म्हणजे या त्रैलोक्यातले सगळे भगवत भक्त पंढरपूरला जमा होतात. तो सोहळा एवढा पाण्यासारखा असतो पण तू येऊ नको. म्हटले का बरं. तू हिमालय राजाची मुलगी आहे आणि तू कोमल आहे आणि तुला ती गर्दी सहन होणार नको. म्हटलं काही येणारच. या रस्त्याने जाऊ नको म्हटलं का मुद्दाम त्या रस्त्याने. हे पाहू नको म्हटलं का मुद्दाम ते पाहिल्याशिवाय राहत. हे खाऊ नको म्हटलं का ते खाल्ल्याशिवाय राहत. तसं पार्वती माता म्हटली देवा मला पंढरपूरची वारी पाहिजे. मला पंढरपूरची वारी. भगवान शंकर म्हटले अगं पार्वती तुला शक्यच होणार नाही. तुला सण होत. मला यायचं म्हणजे यायचं. शास्त्रामध्ये हट्ट सांगितले. श्रीहट्ट बालहट्ट राजहट्ट. त्याच्यामध्ये श्रीहट्ट यायचं म्हणजे भगवान शंकर म्हटले आता तू बोलतेस ना यायचंच. चल. भगवान शंकर पार्वतीला घेऊन निघाले. तेवढ्यामध्ये गणपतीने आढळलं देवा बाबा कुठं चालले. भगवान शंकर म्हटले आषाढी वारीला. म्हटले मला यायचं. तुम्ही दोघंच चालले मी काय करू घरी. भगवान शंकर म्हटले आता तू म्हणतो चालायचं मग चल. भगवान शंकराने विचार केला. आता पार्वती निघाली. पार्वती माता निघाली. गणपती निघाला. आता आपलं आधार कार्ड चालणार. आता आपलीच गाडी काढावं लागेल. म्हणून भगवान शंकराने गाडी काढली. कोणती. नंदी बाबा. आणि मग या नंदीवर हे 3 जण बेश पालटून बसले. भगवान शंकराने घेतलं गोसाव्याचं रूप. पार्वती मातेने घेतलं स्त्रीचं रूप आणि गणपतीने घेतलं एका एकदम चांगल्या तब्येतशीर मुलाचं रूप. आणि मग 3 जण पंढरपूरला त्या नंदीवर बसून निघाले.
पंढरपुरात वाळवंटामधली पोचली हे वारकरी आणि वाळवंटामध्ये नंदीला बाजूला केलं, पार्वती मातेला बघितलं, एवढी गर्दी. देवा कैलासामध्ये सांगत होतं एवढी गर्दी, पण त्याच्या 10 पट गर्दी वाटते, मला येणं शक्य होणार. भगवान शंकर म्हटले तुला घरीच म्हणत होतो येऊ नको, पण तू आलीच, आता एक काम कर, इथंच थांब. आणि मग पार्वती माता तिथंच थांबली आणि तिथं आजही गेल्यानंतर पद्मावतीचं मंदिर सापडलं. पार्वती माता तिथंच थांबली. आता किती जण राहिले? कसे काय? दोघं. नंदी सोडून दिला का तुम्ही? 3 जण राहिले. चंद्रभागेचं स्नान केलं, पुंडलिकाचं दर्शन घेतलं आणि पुंडलिकाच्या बरोबर पाठीमागून पंढरपूर मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे. घाट चढले आणि मंदिराकडे जात असताना त्या नंदीचा धक्का एका वारकऱ्याला लागला. आता वारकऱ्याला धक्का नंदीचा, वारकऱ्याचा धक्का वारकऱ्याला सहन होत नाही. नदीचा धक्का म्हटल्यानंतर एक वारकरी म्हटला, अरे गोसाव्या, म्हणजे तुम्ही नाही बघ, एवढा मोठा बैल तू वारीमध्ये आणला, अक्कल आहे का नाही? भगवान शंकर म्हटले, अरे खरंच एवढ्या गर्दीमध्ये नंदीला आणायला नको, पण घाट चढून गेल्यानंतर उजव्या हाताला मारुतीचं मंदिर होतं, आजही आहे. मारुतीचं मंदिर बघितलं. भगवान शंकर म्हटले, नंदी एवढ्या गर्दीमध्ये तू येऊ नको, आता काय कर, या मंदिराच्या समोर पटांगणामध्ये बस. संपूर्ण भारतभर जर तुम्ही फिरले, मारुती पुढे नंदी तुम्हाला फक्त पंढरपुरात सापडेल. आजही आता किती जण राहिले? किती जण राहिले? म्हणजे तुम्ही जागे असं पाहतो. 2 जण राहिले, गणपती बाप्पा आणि भगवान शंकर. भगवान शंकर गणपतीला घेऊन निघाले महादेव भगवान पांडुरंगाकडे. जाता जाता गणपतीचे पाय दुखायला लागले. बाबा पाय दुखतात, घेतलं कमरेवर. आता मोठं असल्यामुळे ते निष्ठायचं, सारखं निष्ठायचं, पुन्हा कमरेवर घ्यायचं, सारखं निष्ठायचं, पुन्हा कमरेवर घ्यायचं. आणि वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी, मोठं उदर असल्यामुळे भूक लागली. बाबा मला हे खायचं, बाबा मला ते खायचं, बाबा मला भूक लागली. भगवान शंकर म्हटले, कुठून बुद्धी आली यांना आणलं, कसं तरी नामदेव पायरीपर्यंत नेलं. तिथं नेल्यानंतर भगवान शंकर म्हटले, हे कार्ट आपले दर्शन होऊ देणार नाही, ते घेणार. एक काम करू, गणपती तुला भूक लागली का? म्हटले हो. आता एक काम कर, मी दर्शन करून येईपर्यंत डाव्या हाताला नामदेव पायरीचे एक खातं रिकाम होत. खातं कळतं का? खातं रिकाम होतं. जसं गणपतीला उचललं, त्या खात्यामध्ये ठेवलं, सांगितलं तू आता काय उपाशी राहणार, इथं येणारे सगळे भाविक केळी जर आणली तर तुला केळी देतील, सफरचंद आणले तर तुला सफरचंद देतील, काजू आणले तर काजू देतील, आणि किती चिक्कू असले तरी चिक्कू तुला. गणपतीला तिथं बसवलं आणि भगवान शंकर एकटेच निघाले पांडुरंगाकडे. आणि ज्या वेळेला भगवान शंकर गाभाऱ्यामध्ये गेले, एकमेकाची एकटक नजर झाली. एवढा आनंद झाला पांडुरंगाला भगवान शंकराला पाहून. भगवान शंकराला एवढा आनंद झाला भगवान पांडुरंगाला पाहून. एकमेकाला आलिंगन दिलं आणि त्या आनंदाच्या भरामध्ये पांडुरंगाने केलं काय? त्या आनंदाच्या भरामध्ये पांडुरंगाने महादेवाला उचललं आणि आपल्या डोक्यावर धारण केलं. त्या आनंदाच्या भरामध्ये भगवान शंकराला उचललं पांडुरंगाने आपल्या डोक्यावर धारण. महापूजा कोणी केली? तर जर कोणी पूजा केली असेल तर भगवान पांडुरंगाच्या डोक्यावर मुकुट नसून भगवान शंकराची लिंग आहेत. लिंग विठ्ठल या वारकरी संप्रदायाचा परिचय देत असताना जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, ही वारी हा देव आजकालचा नाही, हे तीर्थ आजकालचं नाही, हे क्षेत्र आजकालचं नाही. हे काय जवान होते चराचर तेव्हा होते पंढरपूर प्रमाण होऊन गेले. हे अनादी काळापासूनचं क्षेत्र आहे, तीर्थ आहेत आणि संत आहेत, ग्रंथ आहेत. आणि या वारकरी संप्रदायाचा जो देव आहेत ना, हा पांडुरंग, हा सुद्धा अनादी आहे. युगे विटेवरी उभा. आणि त्या देवाचा परिचय करून देत असताना प्रामुख्याने अभंगाच्या प्रथम चरणामध्ये 2 लक्षणं देऊन परिचय दिला. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
करकटेवरी किंवा करकटावरी ठेवणीया दोन शेवटचं जे प्रक्रिया सांगितली ना अभंग सोडवण्याची, स्वभाव आणि स्वभाव, त्याच्यामधला जगद्गुरु तुकाराम महाराज देवाचा स्वभाव सांगतात. देवाचा स्वभाव कशामध्ये सांगतात? ती विटेमध्ये सांगतात. कारण भगवान परमात्मा विटेवर उभा आहेत कशामुळे? त्यांच्या स्वभावामुळे. विठ्ठल विठ्ठल. पुंडलिकाचं आईबापाचं प्रेम बघून भगवान पांडुरंग परमात्मा द्वारकेहून पंढरपूरला आले, पण पुंडलिकाने आईबापाची सेवा सोडलेली. आईसे शांताला सांगेल आईसे पंढरी महिमे गातात. कोण गातं माहितीये का? भगवान शंकर गातात, सांगतात ऋषींना हा असा पंढरीचा महिमा आहे. भक्त पुंडलिकाने आपल्या आईबापाची सेवा करत करत त्यांच्या दर्शनाकरता भगवान परमात्मा द्वारकेहून पंढरपूरला आले, पण त्यांनी आईबापाची सेवा सोडली नाही. कारण या जगतामध्ये सर्वात प्रमुख देवता ही माता आणि पिता आहेत. तुम्ही बघा 33 कोटी देवता आहेत, पण जर वेद उघडला, उपनिषद उघडले तर पहिल्या देवता मातृदेव भव, पितृदेव भव. किंवा ज्ञानेश्वरीमध्ये माऊली लिहितात, माऊली म्हणतात या जगतामध्ये कोट्यावधी तीर्थ आहेत, पण खरे तीर्थ सांगू का तुम्हाला? सकळ तीर्थांचे धुरे जी एका माता पितरे तया सेविसे किर शरीरे लोन केले. या जगतामध्ये पहिली देवता माता आणि पिता, त्यांच्यापेक्षा देवताच नाही. प्रसंग आठवला म्हणून सांगतो. जगद्गुरु तुकाराम महाराजांना संतांना उपमा द्यायच्या होत्या. तर संत हे कोणासारखे? मग बऱ्याच उपमा देऊन पाहिल्या. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी विचार केला आमचे संत हे सूर्यासारखे आहेत. पण एकाने विचारलं का, तुकाराम महाराज तुमचे संत जर सूर्यासारखे असतील तर सूर्य सकाळी उगवतो, संध्याकाळी ती उपमा बसत नाही. मग तुकाराम महाराजांनी दुसरी उपमा दिली दिव्याची. तुकाराम महाराज म्हटले आमचे संत दिव्याप्रमाणे आहेत. तुकाराम महाराज का, तुमचे संत जर दिव्याप्रमाणे असेल, दिवा प्रकाश देतो पण त्याच्या खाली अंधार असतो. तुकाराम महाराज म्हटले ते बरोबरच आहे. मग तुकाराम महाराज म्हटले आता असं उपमा देतो का याच्यापेक्षा दुसरी उपमाच नाही. आमचे संत हिऱ्याप्रमाणे आहेत. हिरा स्वयंप्रकाशित आहेत, त्याच्या याही बाजूला प्रकाश आहेत, त्या बाजूला प्रकाश आहेत, खाली प्रकाश आहेत, वरही प्रकाश आहेत. पण का तुकाराम महाराज तुमचे संत जर हिऱ्याप्रमाणे जर असेल, त्या हिऱ्याने जर ढेकणाचा संग केला, ढेकणाच्या संगे हिरा जगद्गुरु तुकाराम महाराजांनी संतांना उपमा देण्याकरता ह्या 3 वस्तू वापरल्या. रवेती हिरा, दाविती देखणे. पण त्या उपमा देवाला संतांना बसल्या नाही. मग जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात आता संतांना अशी उपमा देतो ना का ती फिटत बसली पाहिजे. तुम्ही संत माय जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात सूर्य कमी पडेल, दिवा कमी पडेल, हिरा कमी पडेल, पण आई आणि बाप हे कधीच कमी पडणार. कारण आई बापाचं प्रेम मुलावरती किती असतं? कुठलीही अपेक्षा नाही, कुठल्याही प्रकारचा लोभ नाही.
कुठल्याही प्रकारची अपेक्षा नाही, कुठल्या प्रकारचा लोभ नाही. तुकाराम महाराज म्हणतात लेकुराची हितवाई जगद्गुरु तुकाराम महाराजांनी संतांना अनेक उपमा देऊन पाहिल्या पण कमी पडल्या. शेवटचा मार्ग जगद्गुरु तुकाराम महाराजांनी अवलंबला तो म्हणजे तुम्ही संत माय बाप कृपा वंद. आणि मग हे सगळं माहीत असताना त्या कुंडलिकाने आईबापाची सेवा केली आणि त्या सेवेच्या मोबदल्यात सेवेला भाळून सेवेचं लक्षण बघून भगवान परमात्मा द्वारके होऊन पुंडलिकाच्या भावाचा थोडा वाद आहे. काही ठिकाणी द्वारकेहून म्हटलं, काही ठिकाणी गोकुळातून म्हटलं. आता गोकुळातून का बरं आले? कारण आई बापाचं प्रेम हे लहानपणीच कळतं. मुलाचं प्रेम आईवर कुठपर्यंत असतो? जोपर्यंत बाई येत नाही तोपर्यंत आई. एकदा का बाई आली का आई गेली. म्हणून कदाचित भगवान कृष्णाला आईचं प्रेम आठवलं म्हणून गोकुळातून आली. आता याच्यातून भाव काय पाहिजे आपल्याला? भगवान परमात्मा पुंडलिकाची भक्ती आई वडिलांची बघून पंढरपूरला गेले, पण पुंडलिकाने फक्त वळून बघितली, सेवा सोडली नाही. पण वाटलं भगवान परमात्म्याला कुठं थांबवावं म्हणून जवळ पडलेली विटी उचलली आणि काय केली? आयसा कैसा रे तू धीट मागे फिरकवली विहीर. आणि त्या विटेवर भगवान परमात्मा उभा आहे. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. ते ध्यान म्हटलेलं आहे व्याकरणामध्ये. ते ती ते दर्शक सर्वनाम आहेत आणि ते नपुंसक लिंगामध्ये येतं. ती म्हटलं नाही, ते म्हटलेलं आहे. तो म्हटला नाही, ते म्हटलेलं आहे. आणि ते फक्त ब्रह्माला म्हटलं जातं आणि ब्रह्मच पंढरपूरला आलेलं आहे असं तुकाराम महाराजांचं एक अभंग आहे. नैनो ब्रह्मा
जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये दोन भाव सांगतात. पहिला भाव विटेवरचा, दुसरा भाव कटेवर कर, म्हणजे कमरेवर हात. कमरेवर हात का ठेवले मी पहिल्यांदाच सांगून गेलो. भवसागरामध्ये माझ्याकडे येणारे भक्त कधीच बुडणार नाही. त्यांच्या करता या भवसागरामध्ये जे माझ्याकडे येतील ना त्यांना फक्त कमरेवर पाणी, हा भाव त्याच्या मागे आहे. म्हटले पहिलं चरण झालं, विटेवर देव उभा आहे, कमरेवर कर आहे, हा जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितलेला भाव. म्हटले अजून काय भाव आहेत अभंगाचं दुसरं चरण. तुळशी हार गळा कासे जगद्गुरु तुकाराम महाराज दुसऱ्या चरणामध्ये त्या भगवान परमात्म्याची ओळख सांगतात, लक्षणं सांगतात. पहिल्यांदा सांगून गेलो रूपाचं वर्णन, शेवटच्या चरणामध्ये स्वरूपाचं. पहिल्या 3 चरणामध्ये तटस्थ लक्षण, शेवटच्या चरणामध्ये स्वरूप लक्षण. हे लक्षण काय प्रकार आहेत तर वेदांतामध्ये लक्षण करत असताना तटस्थ लक्षण कशाला म्हणतात. एखाद्या माणसाची ओळख सांगायची असेल तर त्याने पिवळा कलरचा शर्ट घातला हे त्याचं तटस्थ लक्षण झालं. म्हणजे काय झालं, आज पिवळा घातला पण उद्या कोणता राहील सांगता येत. म्हणजे जे लक्षण केलेलं आहे ते आज आहे आणि उद्या असेलच असं नाही. तात्पुरतं केलेलं लक्षण याला शास्त्रामध्ये तटस्थ लक्षण म्हणतात. आणि स्वरूप लक्षण म्हणजे कायमची ओळख. समजा कान तुटलेला असेल तर मरेपर्यंत काही पुन्हा कान येत उगत, हे स्वरूप लक्षण झालं. बोलता येत नाही कायमचं, त्याला स्वरूप लक्षण. कायमचं दिसत नाही हे त्याचं स्वरूप लक्षण झालं. अभंगाच्या दुसऱ्या कडव्यामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात तुळशी हार गळा, तुळशी माळ गळा, हार गळा म्हटलेला आहे. हार या शब्दामधून, तुळशी हार या शब्दातून जगद्गुरु तुकाराम महाराजांना काय भाव अपेक्षित आहेत त्याच्यामधून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी एक भाव काढला. कारण ही तुळस नावाची जी वनस्पती आहेत ना, ही एक राजाची पत्नी होती वृंदा. ती कोणत्या राजाची होती ऐका माहिती, जालंधर नावाच्या राजाची. आणि तो असा पराक्रमी होता, त्याने स्वर्गामध्ये युद्ध केलं, देव लोकांना सळू की पळू केलं. मग देव लोकांची मीटिंग भरली, आता याला आवरलं पाहिजे. मग काय विचार केला, भगवान विष्णूकडे गेले. भगवान विष्णूने सांगितलं तो जालंधर नावाचा राजा आपल्याला आटोपणारच नाही. म्हटले का बरं, तो एवढा पराक्रमी आहे म्हणून नाही, त्याच्या पाठीमागं त्याच्या बायकोची शक्ती आहे. कारण त्याची बायको पतिव्रता आहे आणि पतिव्रतीची ताकद किती राहते तुकाराम महाराज अभंगामध्ये सांगतात. तुका म्हणे पतिव्रता तिची देवा
म्हणतात पतिव्रता स्त्री तिची देवावर सुद्धा सत्ता असते, पण ती पतिव्रता पाहिजे, पतिव्रता नको. बर वर्ता वेगळी, पतिव्रता. आमचे गुरुजी उदाहरण सांगायचे, एक होती पतिव्रता, दुपारच्या वेळेला ती साळी काढायला बसली. तेवढ्यामध्ये शेजारी तिच्या जवळ येऊन बसली. म्हणजे काय करते? म्हणजे साळी काढते. दुपारची वेळ, आणि तिचा त्या साळी काढणाऱ्या पतिव्रतेचा पती जंगलात गेलेला होता, शेतात. आणि दुपारच्या वेळेला तो घरी आला. घरी आल्यानंतर दरवाजा मधूनच पत्नीला सांगितलं, मला पाणी दे. ही साळी काढत होती. काढता काढता तिचं मुसळ गेलं वर. तेवढ्यामध्ये पतीनं पाणी मागितलं. तसंच मुसळ वर सोडलं, पाणी आणायला गेली. मुसळ वरच थांबलं. हे कोणी पाहिलं? शेजारी पाहिलं. ती म्हटली, हिचं माहेर का बंगाल आहे काय? हिचं माहेर का बांगलादेश? हिला बाहेरचं येतं का काय? म्हणून पाणी देऊन आल्यानंतर तिला विचारलं, का ग तुला काही जादूटोणा येतो का? म्हटले नाही. मग ज्या वेळेला तू साळी कांडत होते, तुझ्या पतीना पाणी मागितलं, मुसळ वर गेलं आणि पळत गेली पाणी द्यायला, आणि ते मुसळ वरच थांबलं. मग ती म्हटली, अगं तसं काही नाही, ही पतिव्रतीची सेवा केल्यानंतर हे प्राप्त होत असतं. म्हटले असं आहे का? मग मला पण पतिव्रता व्हायचं. आता ती काय पतिव्रता? ती पतिव्रता होती. घरी गेली आणि तिचा पती झोपलेला होता. त्याला उठवलं, उठा. म्हटले काय करायचं? अगं दुपार झाली, आता उन्हाचं कुठं जाऊ? म्हटले जा जंगलामध्ये. अगं म्हटले मळ्यातले सगळे काम आटोपले, मी सांगते ना जा मळ्यात. हा, आणि एक काम लक्षात ठेवा, बरोबर 2 वाजता घरी यायचं. मी साळी कांडत राहील. कांडता कांडता माझं मुसळ वर गेलं का काय करायचं तुम्ही? पाणी मागायचं. आता हे ठरवून पुढे होत असतं काय? गेला तो जंगलामध्ये. बरोबर 2 वाजता घरी आला. ही साळी कांडत होती. पाणी म्हटलं का मुसळ खाली येत होतं. कसं तरी त्यांनी संबंध साधला. मुसळ वर गेलं, त्यांनी पाणी मागितलं, तिनं दिलं मुसळ सोडून वर. काय झालं? तिळगुळ आलं. काय झालं? विठ्ठल विठ्ठल. पतिव्रतीची ताकद एवढी असते तर तिची देवावर सत्ता असते. आणि त्या पतिव्रतीची वंदीची ताकद त्या जालंधराच्या पाठीमागे होती. मग तो पराक्रमी होता आणि तो देवांना सुद्धा आठवत नव्हता. आणि मग भगवान विष्णू म्हटले, आता तो आवरणार नाही. त्याची जर शक्ती घालवायची असेल तर त्या पत्नीचं पतिव्रात्य घालवलं पाहिजे. म्हणून भगवान विष्णूने त्या वृंदेचं पातिव्रत्य घालवलं आणि त्यावेळेला त्या जालंधराचा वध झाला. विठ्ठल विठ्ठल. याचं चिंतन आपण राहिलं का आपण उपरणं सुटते. वेळ कमी पडला का उपरणं सुटते. म्हणून आपल्याला उरक्त घ्यायचंय. आणि मग जालंधराचा वध केला. भगवान विष्णूला म्हटले की वृंदा देवा, माझा दोष काय? माझ्या पतीचा दोष काय? आणि मला का विधवा केलं तुम्ही? देवा, तुम्ही माझ्यावर अन्याय केला. भगवान विष्णू म्हटले, काळजी करू नको. या जगतामध्ये मला राधा एक बाजूला राहील, रुक्मिणी एक वेळेला बाजूला राहील, सत्यभामा एक वेळेला बाजूला राहील, 108 पत्न्या राण्या एक वेळेला बाजूला राहील, पण तुला सोडून मी राहणार. तिला म्हणतात तुळस. विठ्ठल विठ्ठल. मोठी कथा आहे. ती गेल्यानंतर 2 वृक्ष उगले. एक तुळशीचं उगलं, दुसरं कोणतं आहे? विठ्ठल विठ्ठल. महत्वाची तुळशीचं झाड उगलं. आणि तेव्हापासून भगवान विष्णूला तुळस प्रिय आहे. म्हणून भगवान विष्णू कायम आपल्या कंठामध्ये, आपल्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आणि तुळशीचे हार ठेवतात. तुळशी हार गळ हा त्याच्यातला भाव. कासे पितांबर, आता याच्यातून काय भाव काढायचा? जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, या पितांबराचा जर विचार केला तर भाव काढायचं म्हटलं तर कशातही निघतो. कारण नामदेव महाराजांचं कीर्तन चालू होतं वाळवंटामध्ये, आणि कीर्तन एवढं रंगलं, ज्याच्या नावाचं कीर्तन तो नाचायला लागला. नामदेव कीर्तन करी पुढे देवना.
त्या कीर्तनामध्ये नाचता नाचता काय झालं? पितांबराचे एवढे अभंग आहे ना, जगद्गुरु तुकाराम महाराजांचे करून आधी संतांनी बऱ्याच ठिकाणी पितांबराचं वर्णन केलं. पिवळा पितांबर कैसा पितांबर आता आपल्या गायची वेळ झाली. विठ्ठल जगद्गुरु तुकाराम महाराज पितांबर कासे पितांबर याच्यातून एक भाव काढतात. भगवान परमात्मा अरे आपलंच भजन आपले भक्त करतात, त्या कीर्तनात आपण नाचतो, एवढे बेधुंद होतो का देवाचा पितांबर गळतो, एवढा देव भक्तांकरता तल्लीन आहे. म्हणून पहिल्या चरणामध्ये 2 लक्षणं, दुसऱ्या चरणामध्ये 2 लक्षणं. सुंदरते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवूनिया तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर. हिची ध्यान आता त्या ध्यानाचं चिंतन राहू द्या आणि आवड याचंही चिंतन राहू द्या. जगद्गुरु तुकाराम महाराज 3ऱ्या चरणामध्ये वर्णन करतायत. मकर कुंडले तळपती श्रवणी. तळपतीमध्ये चमकणारे चमचम करणारे कुंडल आपल्या कानामध्ये आहेत. कंठी कौस्तुभमाने विराजित. आता या दोघांचं चिंतन भागवतामध्ये सापडतं, पण आता वेळ नाही. अभंगाचं 3रं चरण. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी. आता कौस्तुभमण्याचा मोठा इतिहास आहे, तो सांगत नाहीत, आपली वेळ संपलेली आहे. म्हणजे पहिले 3 चरण झाले. पहिल्या 3 चरणामध्ये रूपाचं वर्णन केलं, पहिल्या 3 चरणामध्ये तटस्थ वर्णन केलं, पहिल्या 3 चरणामध्ये स्थूल देहाचं वर्णन केलं आणि पहिल्या 3 चरणामध्ये स्वभावाचं वर्णन केलं. आता शेवटचं चरण राहिलं. शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज स्वरूपाचं वर्णन करतात. शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज स्थूल देहाचं वर्णन करतात, सूक्ष्म देहाचं वर्णन करतात. शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज तटस्थ वर्णन करतात, स्वरूपाचं वर्णन लक्षण करतात. आणि जगद्गुरु तुकाराम महाराज शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज देवाचा
जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिना श्रीमुख आवडीने. सर्व सुख शब्दाचा अर्थ आहे आपण जे उपभोगतो हे सुख आहे, आणि जगद्गुरु तुकाराम महाराज देवाकडून जी अपेक्षा करतात ती सर्व सुखाची. विठ्ठल विठ्ठल. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही जे भोगताय ते सुख नाहीच, जे होतं त्याला तुम्ही सुख म्हणतात. नाही तर सुख नाही. दुःख बांधवडी, आया संसार, सुखाचा विचार, तरी सुद्धा आपण शोधण्याचा प्रयत्न करतो. आम्हाला विचार सागर नावाचा ग्रंथ होता, विद्यारण्य स्वामी लिहितात पंचदशीमध्ये सुद्धा, या जगतामध्ये सुख नावाचं तत्व नाही, आणि हा माणूस येड्यासारखा ते शोधत बसतो. त्या हरिण चरायला जातं जंगलामध्ये, चरतं उन्हाळ्यामध्ये चरतं तहान लागते. तहान लागल्यानंतर ते पाणी पाहतं, पुढंच पाणी नाही, पण त्याला लांब उन्हाच्या झळ्या दिसतात, आणि त्याला ते पाणी समजतं. जसं हरिण पाण्यामागं पळतं, जसं हरिण पळतं तसं पाणी, मृगजळाचं पाणी तसं पुढे पळतं. हरिण जसं पळतं पाणी तसं पुढं, हरिण पळतच राहतं. पाणी सुद्धा त्या पळण्याच्या नादामध्ये खरे पाठ लागतात पाण्याचे. हरिण काय करतं, खऱ्या पाण्यावरून उडी मारतं, आणि कोणाच्या मागे धावतं, हे कोणाचं सांगतो आम्ही, तुम्ही अजून तिकडच आहे का, हे आपलंच आहे ना. विठ्ठल विठ्ठल. सुख नाहीच पण शोधण्याचा प्रयत्न करतो, जिकडं बघावं तिकडं दुःखच आहे. आणखी एक शेवटचा दृष्टांत, एका माणसाच्या मागे वाघ लागला. मागच्या वर्षी सांगितलं होतं, एका माणसाच्या मागे वाघ लागला, आडनावाचं नाही, 4 पायाचा 4 पायाचा वाघ लागला, मग तो पळू लागला. पळता पळता तो एका विहिरीमध्ये पडला. आता पडता पडता त्याचं भाग्य चांगलं होतं, विहिरीच्या तीरावर एक वडाचं झाड होतं, पारंब्या विहिरीमध्ये लोंबकळत होत्या, पटकन त्याने पकडल्या. त्याने विचार केला, बरं झालं विहिरीतून पडण्यापासून वाचलो, म्हणून त्या पारंब्या पकडल्या, आणि बघतो होतं काय, खाली पडलो असतो, पाणी नाही विहिरीला, पण 3.5 विटोळे घालून एक नाग फणा काढून त्याच्याकडे पाहत होता. बरं झालं खाली पडलो नाही, सर्पदंशाने मृत्यू झाला असता. आता हळूहळू वरती चढावं म्हणून वरती बघितलं तर वरती वाघ 2 पंजावर त्याची वाट पाहतच होता. याने विचार केला, खाली उतरावं तर खाली नागोबा, वरती चढावं तर वरती. त्याने जे पारंब्या पकडल्या होत्या ना, त्या पारंब्याला मोळ होतं, ते साधं नव्हतं. कोणतं मोळ होतं, आग्या मोळ होतं. आणि त्यांनी पारंब्या पकडल्यामुळे उठलं, आणि उठल्या मोळ्याने हरिपाठ चालू, सुंदर ते ध्यान उभे. असं केलं का, तडा तडा त्याला चावू लागल्या. तुकाराम महाराज संत सांगतात, शास्त्रकार सांगतात, विद्यारण्य स्वामी लिहितात का, सांगा आता त्या मनुष्याला दुःख किती, खाली उतरलं तरी दुःख, वरती चढलं तरी दुःख, अशाच पारंब्या पकडल्या तरी. अशा दुःखामध्ये त्या मधाच्या मोहळाच्या पोळीमधून मधाचा थेंब निसटला, आणि त्याच्या ओठावर पडला, आणि त्याने तो चाटला. कसा लागला, गोड लागला. म्हणतो कसा, मध किती गोड आहे, गाढवा खाली दुःख आहे, वर दुःख आहे, मधी दुःख आहे, आणि मधाचा थेंब भेटल्यावर म्हणतो किती गोड आहे मध. हे कोणाचं सांगतो, आपलंच आहे. पुढं दुःख आहे, मागं दुःख आहे, उजव्या हाताला दुःख आहे, डाव्या हाताला दुःख आहे. नातू झाल्यावर काय म्हणतो, मध किती गोड आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, सुख नावाचं तत्वच नाही, याला आपण सुख म्हणतो. तुकाराम महाराज म्हणतात, सर्व सुख हे भगवान परमात्म्या जवळच आहे. फक्त 3 मिनिटं सांगतो, 3च मिनिटं माझी राहिलेली आहेत. एका शेतकऱ्याला 2 मुली होत्या, एक शहरामध्ये दिली आणि एक खेड्यामध्ये जवळ दिली. आणि मुंबईला दिलेली मुलगी आणि खेडेगावामध्ये दिलेली मुलगी. ज्या वेळेला उन्हाळा आला, आंब्याचे झाड भरून आलेले पिकलेले आंबे, पटकन बापाने दोन्ही मुलींना फोन केला, बघा 8 दिवसामध्ये आंबे राहतील, 8 दिवसामध्ये तुम्ही या, भरपूर आंबे खा, आणि खाऊन झाल्यानंतर घरी जाताना सुद्धा आंबे घेऊन. आता मुंबईवालीने केला फोन, मला येणं शक्य नाही, मुलांची सकाळी ट्युशन राहते, त्यांचा डबा राहतो, मला बी सर्व्हिसला जावं लागतं, मला येणं शक्य नाही. तुम्हाला ज्या वेळेला यायला जमल त्यावेळेला या, आणि जेवढे आंबे आणता येतील तेवढे आणा.
ती काही आली नाही, परंतु खेड्यातली जी होती ना ती फोन ठेवल्या लगेच तयारी केली निघायची. गेली 8 दिवस मुलांना घेऊन गेले, भरपूर आंबे खाल्ले आणि जाताना सुद्धा भरपूर आंबे घेऊन. परंतु मुंबईवालीला या शेतकऱ्याला 2 पेटीमध्ये आंबे घेऊन जायची पाळी आली. रेल्वे स्टेशनला जावं लागलं, त्या गर्दीमध्ये जावं लागलं. त्या गर्दीमध्ये एक पेटी तर फुटूनही गेली आणि ती एक पेटी कशी तरी राहिली, जाता जाता ती पण अर्धी फुटली आणि त्या मुलीपर्यंत जाईपर्यंत त्यातले फक्त 2च आंबे राहिले. आता सांगा, आंबे दोघींना पण भेटले. एक आंब्याकडे गेली आणि दुसरीकडे आंबे गेले. जिच्याकडे आंबे गेले ते थोडे गेले आणि जी आंब्याकडे गेली तिला मात्र भरपूर आंबे भेटले. हे उदाहरण का सांगितलं? आपण देवाकडे सुख मागतो, देव गाडीच्या रूपाने सुख देतो, देव बायकोच्या रूपाने सुख देतो, देव धनाच्या रूपाने सुख देतो. तुकाराम महाराज म्हणतात, देवा ते देऊ नको, तुझे पायी सुख सर्व आहे. देवा तुझ्या पायाजवळ जे सुख आहेत ना ते मला दे, त्याला सर्व सुख म्हणतात. विठोबा रघुमाई सुंदर विठीवरी करकटेवरी ठेवण्या, तुळशी हरगळ कसे पितांबर आवडी निरंतर हेची ध्यान. मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभ मणी विराजित, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख. पाहिलं श्रीमुख आवडीने. कीर्तनाचा पहिला दिवस आहे, सप्ताहाचा पहिला दिवस आहे. वारकरी संप्रदायाचा असा दंडक आहे, पहिल्या दिवशी कीर्तनकाराने नियमात राहावं. नियम असा आहे, अलिखित नियम आहेत. कीर्तनकाराने नामपर, ध्यानपर, गुणपर, रूपपर अभंग कीर्तना करता घ्यावा. हा वारकरी संप्रदायाचा दंडक आहे. कीर्तनाचे नियम आहेत. पहिल्या दिवसाचं कीर्तन म्हणजे जबाबदारीचं कीर्तन आहे. विठ्ठल विठ्ठल. पहिल्या दिवसाचं कीर्तन हलकं कीर्तन नसतं. पहिल्या दिवसाचं कीर्तनच जबाबदारीचं कीर्तन असतं. जड नाही. कीर्तन ऐकल्यानंतर जड होत असतं, कीर्तन हलकं जड नसतं. पहिल्या दिवसाचं कीर्तन हे जबाबदारीचं असतं. पहिल्या दिवसाच्या कीर्तनकाराने आलेल्या श्रोत्यांना नियम सांगण्याचं कीर्तन म्हणजे पहिलं कीर्तन. पण मी तुम्हाला काही नियम सांगितले का बरं? कारण तुम्ही सगळे जाणते आहेत, तुम्ही सगळे नेणते आहेत, तुम्ही सगळे विद्वान आहेत. तुम्हाला कीर्तनाचे नियम काय सांगायचे? आणि मी तुम्हाला एकही कीर्तनाचा नियम सांगणार नाही. कीर्तनाला आल्यानंतर टाळी वाजवायची नियम हा तुम्हाला सांगणार. कीर्तनाला आल्यानंतर विठ्ठल विठ्ठल ज्या वेळेला भजन होईल त्यावेळेला हाताने टाळी मुखाने नामस्मरण करायचं हा नियम तुम्हाला मी सांगणारच नाही. कीर्तनामध्ये आल्यानंतर कीर्तन होईपर्यंत बडबड करायची हा सुद्धा नियम तुम्हाला सांगितला. काही सांगितलं का तुम्हाला? काहीच सांगितलं नाही. असे जबाबदारीचं कीर्तन आज माझ्या वाट्याला आलेले आहेत. हरिभक्तीपरायण आदरणीय आमचे मार्गदर्शक ज्येष्ठ वारकरी हरिभक्तीपरायण नामदेव मामा गोडसे यांनी मला तुमच्या वतीनं दिलेलं निमंत्रण. या ठिकाणी येऊन ही सेवा भगवान परमाच्या चरणी समर्पित करत असताना या कीर्तनाकरता प्रमुख उपस्थिती आहे. ही त्यांची ज्यांची कीर्तन मिळती नाही ती कीर्तनाला उभी आहेत. विठ्ठल विठ्ठल. आमचे मुसळे महाराज, प्रभाकरजी महाराज मुसळे, ज्यांची योग्यता या मामा झाले आमचे नामदेव मामा गोडसे, प्रभाकर महाराज मुसळे आणि हरिभक्तीपरायण आदरणीय प्रकाश महाराज गोस्वामी यांच्या करंगळीला धरून आम्ही पंढरपूरची वारी केली आणि त्यांच्या समोर आम्हाला ब्रह्मज्ञान सांगायची पाळी आली. विठ्ठल विठ्ठल. आणि हा त्यांचा मोठेपणा आहे. शास्त्रामध्ये मोठं त्याला म्हटलं जातं का जो दुसऱ्याला मोठं करतो तोच खरा मोठा. म्हणून असे सर्व ज्येष्ठ मंडळी आहे. त्याचप्रमाणे आमचे हरिभक्तीपरायण राऊत बाबांचे संस्थेचा पूर्ण अभ्यास करून आलेले विनायक महाराज नाटे
त्याचप्रमाणे आमचे उल्हास महाराज, रवी महाराज अडके आणि आमचे गणेश महाराज डोंबरे इथंच शाळेमध्ये शिक्षक आहेत. त्याचप्रमाणे आपल्या परिसरातलं वैभव हरिभक्ती परायण नरेश महाराज गाढवे पाटील संस्थांचे माध्याध्यक्ष, या सर्वांच्या समोर आमचे पखवादे, मृदंग वादक, गायक, वादक आणि सर्वात महत्वाचं साऊंड सिस्टीम, सर्वांचे या ठिकाणी ऋण व्यक्त करून सेवेला पूर्णविराम. निवृत्ती